त्याच्या नेतृत्वाने अशा प्रतिक्रिया देण्याची मला असं वाटतं नौटंकी करू नये. प्रकाश आंबेडकर असं म्हटले की 15 दिवसात इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येईल आणि शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक आहेत. प्रकाश आंबेडकर हे आरोप करतात कोण कोणाचा हस्तक आहे हेच हास्यास्पद आहे. कारण असे आरोप प्रकाश आंबेडकरांवरही लागलेले आहे की ते भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहे. धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि ओबीसी मतदार नाराज होण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना काही जरी झालं तरी. आणि धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं बीडच्या घटना आहे, बीडची गुन्हेगारी आहे, त्या धर्तीवर धनंजय मुंडे हे मिनिस्ट्रीमध्ये येण्याच्या बिलकुल लायकीचे नाही. बीडमध्ये शिंदेच्या सर्व काही मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेल्याचा अजित पवारांनी आरोप केला. आरोप काय ते सत्य आहे ना. मागे ते संजय शिरसाट यांनी सांगितलं ना, मला नोटीस आली आणि शिंदेच्या मुलाला नोटीस आली, हे त्यांनी तुमच्या समोर मुंबईच्या मीडिया समोर सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात ती बातमी असं आता जरी वाटत असलं तरी या गोष्टी एक महिन्याभरापूर्वीच त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत. ते शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात सध्या फार मिळेल नाही मिळेल असं सुरू आहे आणि आता नवीन तुम्हाला कळलंच असेल की काहीतरी समिती नेमली, चौकशी सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी करू असं निवडणुकीत पहिलं कलम भारतीय जनता पार्टीनं आणि या महायुतीचं जे काय होतं आघाडी त्यांनी मांडलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं संकल्प पत्र जर बघितलं तर पहिलं कलम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आहे. परंतु अजून भारतीय जनता पार्टी या विषयाकडे ढोंकूनही पाहायला तयार नाही. उलट अजितदादांनी 31 मार्चच्या आज सगळे पैसे भरा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं. आणि आता नव्यानं समित्याची गरज काय त्याला? ठीक आहे ना, तुम्हाला किती कर्ज माफ करायचं, 2 लाख करायचं, 3 लाख करायचं, 5 लाख करायचं, हे ठरवा. समितीची गरज काय त्याला? पण काम करायचं नाही म्हटल्यावर अशा समित्या, अभ्यास समित्या, मग मंत्रिमंडळ समिती, उपसमिती, सचिव समिती, उपसमिती आणि मग त्याच्यातला झाला तर निर्णय. मला वाटतं ही भूमिका सरकारची दिसते. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हे सरकारला सध्या तरी दिसत नाही. जरी इच्छा असली तरी राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की सरकारी कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत मुळीच नाही. कारण राज्याचा आजचा गाडाच ज्या पद्धतीनं ते चालवतात, म्हणजे आपण ते एखादं कपडा घालताना कसं इकडून घालायला गेलं तर इकडचं उघडं पडतं आणि इकडचं घालायला इकडचं उघडं पडतं, अशी राज्याची स्थिती आत्ताच्या घडीला. महसूल मंत्रीच नाही तर ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. जी भारतीय जनता पार्टी परंपरा, प्रथा, संस्कृती, साधन, शुचिताच्या गप्पा मारते, त्या भारतीय जनता पार्टीत ड्रग्स, जे तुळजापूरचं ड्रग्सचं प्रकरण गाजलेलं आहे, गाजतंय, अजूनही त्याचा पूर्ण तपास झालेला नाही. त्याच्यातलाच एक आरोपी आणि ज्याचे अनेक व्यवसाय तिथं, मी स्पष्ट सांगतो, मटका वगैरे व्यवसाय त्याचे तिथे चालतात. आणि अशा आरोपीचं राज्याचे महसूल मंत्री, मी फक्त महसूल मंत्री त्यांना म्हणणार नाही, ते भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणेल, त्यांचं स्वागत करतायत, सत्कार करतायत, सन्मानाने जवळ घेत आहेत. मला वाटतं गळ्यातच भेटलेले दिसतात जवळपास. मी का सांगतोय, ठीक आहे, एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमात एखादा आरोपी कोणत्याही राजकीय नेत्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे नकळत येऊ शकतो, त्याच्यात मंत्र्याचा काही रोल असतो, अशातला काही भाग नाही. पण त्याचं नाव घेऊन या सगळ्या गोष्टी झाल्या, याचा अर्थ अशा पद्धतीनं ड्रग्स मधील आरोपी, या तुळजापूरमध्ये अवैध व्यवसाय चालवणारे आरोपी हे भारतीय जनता पार्टीला आता जवळचे वाटू लागलेले आहे. तेही आई जगदंबा भवानीच्या दरबाराच्या मध्ये. कारण मला वाटतं आई भवानी ही महिषासूर मर्दिनी हे बावनकुळे साहेबांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अशा महिषासुराचं मर्दन आई भवानी करत असते.